तू खूप विचित्र वागत आहेस आरू, अर्जुनने तिला चिडचिडलेल्या स्वरात सुनावलं. त्याच्या डोळ्यातली धारदार नजर कुणालाही गारठवेल अशी होती. आरूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. थंडगार खोलीत असूनही तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले होते. तिचे ओठ थरथरत होते, जणू ती रडून फुटेल असं वाटत होतं. पण कसाबसा धीर धरून ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहिली. तुम्हाला आतल्या वॉशरूममध्ये जाता येणार नाही. तिच्या आवाजातलं स्थैर्य त्याच्या रागाला आणखी खतपत झालं. अर्जुनला तिचं विचित्र वागणं पहिल्यापासूनच जाणवत होतं. नक्की काहीतरी लपवलं आहे हिने. त्याचा संशय वाढत गेला. का? आत काय आहे? कोणाला लपवतेस का? त्याने थेट प्रश्न केला. तिच्या डोळ्यात एक क्षणभर भीती चमकली. ती काही बोलणार होती, पण शब्द अडकून राहिले. तो पुढे सरकला. ती आडवी झाली. तो डावीकडे वळला. ती डावीकडे. उजवीकडे झेपावला तरी तीच त्याच्यासमोर उभी ठाकली. जणू तीच प्राण त्या दाराशी जोडलेलं होतं. आरू, तो गुरगुरला. त्याचा आवाज अंगावर काटा आणणारा होता. ती थरथरत होती, तरीही हटली नाही. आत असं काही आहे जे तुम्हाला बघायचं नाही. तिच्या स्वरात कंप होता. काय आहे आत? तुझा प्रियकर का? व्यवस्थापनाला सांगितलं तर तुझी नोकरी जाईल. तो थंडपणे म्हणाला. नाही सर, माझं कोणी प्रियकर नाही. मी खोटं बोलत नाही. ती घाबरून ओरडली. तो तिच्या उत्तराकडे दुर्लक्ष करून थेट मुख्य दरवाजाकडे निघाला रिपोर्ट करण्यासाठी. घाबरलेली आरू झटकन त्याच्या आडवी झाली. सर, माझं ब्रेकअप झालं आहे महिन्याभरापूर्वी. कृपा करून मला वाचवा. नोकरी गेली तर मी संपेन. अर्जुनच्या डोळ्यात चमक उमटली. तो मागे सरकला आणि क्षणात वॉशरूमच्या दाराजवळ पोचला. हाताने कडी पकडताच कळलं की दार आतून लॉक आहे. माझ्याकडेच किल्ली आहे. मी मुद्दामच लॉक करून ठेवली. आरूने थोडं सावरून सांगितलं. सगळं खरं खरं सांग, नाहीतर मी व्यवस्थापना कळवेन. तो धोक्याच्या सुरात म्हणाला. आरू लाजून चेहऱ्यावर लालिमा आणत म्हणाली. सुमनने आधी वॉशरूम वापरलं होतं, पण फ्लॅश काम केलं नाही. आत उफ आहे. अर्जुनने कपाळावर आड्या घेतल्या. हो सर. अनआयडेंटिफाईड फ्लोटिंग ऑब्जेक्ट. ती अत्यंत लाजून म्हणाली. मिसेस सुमनने मला साफ करायला सांगितलं होतं, पण तेवढ्यात नवीन मालकीण आली, म्हणून मी दार बंद करून टाकलं. अर्जुन काही क्षण तिच्याकडे वेड्यासारखा पाहत राहिला. मग थोडं हसू दाबत म्हणाला. हे सुरुवातीलाच सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. सॉरी सर, ती कुजबुजली. ठीक आहे, मी बाहेर जातो. तू साफसफाई कर, त्याने शेवटी शांत होत सांगितलं. तो बाहेर पडला. मात्र बाहेर जातानाही त्याच्या मनातून एक प्रश्न जात नव्हता. मी खरंच विंडोत श्रेयाला पाहिलं का? की माझे डोळे मला फसवत होते? पण लगेच स्वतःला समजावत तो म्हणाला. नाही, हे अशक्य आहे. श्रेया गेल्याला वर्ष झाले. कदाचित तिच्या आठवणीचं भूत अजून माझ्या मागे लागले. तो हळूच कारमध्ये बसला आणि थेट स्मशानभूमीकडे वळला. ताज्या पांढऱ्या गुलाबाच्या 2 जुड्या त्याने घेतल्या आणि शांतपणे श्रेयाच्या आणि त्याच्या मुलाच्या समाधीवर ठेवल्या. शून्य रिकामेपणाने त्याचं मन गिळून टाकलं होतं. जर ते दोघं जिवंत असते तर माझं आयुष्य वेगळंच असतं. कदाचित खरंच आनंदी असतं. त्या संध्याकाळी त्याच्या हवेलीच्या दारावर हलका ठोका वाजला. सेवकाने आत येऊन गुलाबी रिबीन लावलेलं पत्र त्याच्या टेबलावर ठेवलं. अर्जुनने ते उघडलं. त्यावर लिहिलं होतं. श्रेया खन्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या समारंभाला आपले स्वागत आहे. अर्जुनच्या कपाळावर आड्या उमटल्या. तारीख बघून तो थोडा थबकला. हे काय योगायोग आहे. हिचा वाढदिवसही श्रेयाच्याच दिवशी. कुतूहलाने भरलेला अर्जुन हसला. बरं, मग मी या मुखवट्याच्या पार्टीला नक्की जाणार. शेवटी माझ्या वाढदिवसाची रात्र आली होती. आरशात स्वतःकडे पाहत मी थक्क झाले. मी एखाद्या राजकन्येसारखी दिसते. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. माझ्या अंगाला दुसऱ्या त्वचेप्रमाणे चिकटलेला तो लाल भडक गाऊन माझ्या सौंदर्याला अधिक उठाव देत होता. गाऊनच्या झळाळीने माझा गोरा रंग आणखीनच तेजस्वी दिसत होता. खोलगट गळ्याच्या कापडाने छाती थोडीशी खुलून दिसत होती, पण ती अश्लील नव्हती. उलट एक प्रकारची सोज्वल उठावदारता होती. कमरेभोवती घट्ट बसलेल्या गाऊनमुळे माझं रूप अधिक मोहक वाटत होतं, तर हॉल्टर नेक डिझाईनमुळे खांदे राणीप्रमाणे दिसत होते. हे वस्त्र इतकं देखणं होतं की मला स्वतःला अभिमान वाटला, कारण हा गाऊन मीच डिझाईन केला होता. राजकन्या नाही ग माझ्या लेकी, तू तर राजमाता दिसतेस. आजीच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य उमटलं. मी पुन्हा आरशाकडे पाहिलं. झगमगणाऱ्या स्वारोवस्की क्रिस्टल्समुळे माझ्या पायाखाली जणू तारकांची चादर पसरली आहे असं वाटत होतं. माझे वेगळेपण सांगणारे डोळे झुंबराच्या प्रकाशात चमकून रत्नासारखे भासत होते. इकडे ये बाळा, तुझ्यासाठी माझ्याकडे एक भेट आहे.
आजीने अलगद कुजबुजत मला बोलावलं. कुतूहलाने मी तिच्याकडे पाहत राहिले. ती भिंतीवरील एक मोठं चित्र सरकवून गुप्त तिजोरीसमोर उभी राहिली. तिने सहजतेने कोड टाकलं आणि क्लिक आवाजासह तिजोरी उघडली. आतून एक नाजूक जुना दागिन्यांचा डबा तिने बाहेर काढला. त्यातून तिने अलगद लाल खन्ना डायमंड बाहेर काढला. आईने मला 25व्या वर्षी दिलं होतं. आपल्या कुटुंबात एक प्रथा आहे. ज्या मुलीच्या डोळ्यात ही अनोखी चमक असते तिलाच हा शतकभर जुना मुकुट दिला जातो. आजीचा आवाज भावनांनी भारावला होता. मन्नतला देऊ शकले नाही, पण मला आनंद आहे की तुला देऊ शकते. पुढे तुझ्या मुलीला किंवा नातीला अशीच डोळ्याची देणगी लाभली तर तू हिच्यावर तिचा हक्क सोपव. मी थक्क झाले. आतापर्यंत हा मुकुट माझा आहे. होय बाळा, आता तो तुझाच आहे. अशीच वेळ काही काळ थांबून गेली. मग आजीने ते राजमुकुटासारखं डायमंड माझ्या डोक्यावर अलगद ठेवलं. तो अगदी माझ्यासाठीच बनवला होता जणू. आरशात मी पुन्हा स्वतःकडे पाहिलं. लाल भडक गाऊन, झगमगता फिनिक खन्ना मुकुट आणि डोळ्यात धगधगणारी ज्वाला. खरंच मी आता राजकन्या नव्हे तर एक राणीच होते. हॅपी बर्थडे श्रेया. आजची रात्र तुझी आहे. जगाला दाखव तू कोण आहेस. आजीने गालावर हलकं किस केलं. तिच्या डोळ्याच्या कडांना अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमान होता. सर्व पाहुणे खाली तुझी वाट पाहत आहेत, ती आठवण करून देत म्हणाली. मी नकळत श्वास रोखला. तो आला असेल का या विचाराने हृदय जोरजोराने धडकू लागलं. मग स्वतःला सावरत म्हटलं, नाही, आज फक्त माझा दिवस आहे, त्याचा विचार करायचा नाही. मी टेबलावर ठेवलेला मुखवटा उचलला आणि दरवाजाकडे वळले. माझ्या मागोमाग आजी तिच्या निळ्या झगमगत्या गाऊनमध्ये एखाद्या राणीप्रमाणे चालत होती. दाराबाहेर आई माझी वाट पाहत होती. ती ऑफ शोल्डर ॲमेथिस्ट गाऊनमध्ये देवतेसारखी दिसत होती. तिने माझ्या गालावर हलकी किस दिली. हॅपी बर्थडे श्रेया, तू खूपच सुंदर दिसतेस. थँक्यू मॉम, तुम्हीही अप्रतिम दिसताय. तेवढ्यात बाबा आले. आजच्या रात्री तुमच्या आईवर पुन्हा एकदा प्रेम जडलंय मला. ते हसले आणि मग आजीकडे वळून म्हणाले, आई तुम्हीही खूपच मोहक दिसताय. पण त्यानंतर ते थेट माझ्याकडे पाहत म्हणाले, पण तरीही आज माझी मुलगी या जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्री आहे. डॅड, तुम्ही जरा जास्तच बोलता आहात. मी लाजून गाल लाल केले. आई आणि आजी एकमेकींकडे बघत हसल्या आणि एकसुरात म्हणाल्या, विक्रांत अगदी खरं बोलते. तेवढ्यात माझा मोठा भाऊ आरव आला. सर्व पाहुणे तयार आहेत. तुझ्या आगमनाची वाट पाहत आहेत. आई, बाबा आणि आजी खाली उतरले. मी एक खोल श्वास घेतला. माझ्या भव्य प्रवेशासाठी मी सज्ज झाले.